नमस्ते, मी योगिता काळे, समावेशित साधन व्यक्ती, डाएट पुणे येथे आपण 21 दिव्यांग प्रकार बघणार आहोत। यामध्ये बोधात्मक अक्षमता हा दिव्यांग प्रकार आपण पाहणार आहोत। इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी यामध्ये वी आर लर्नर, आम्ही शिकू शकतो, हा विद्यार्थ्यांसाठी आपण वाक्यरचना बघणार आहोत। बोधात्मक अक्षमतेची आपण ओळख पाहणार आहोत। थोडक्यात यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की ही व्याधी शरीरातील स्नायूंमधील पेशी चेतातंतूची दुर्बलता या घटकामुळे झालेल्या मेंदूतील बिघाडामुळे आपल्याला हे दिव्यांग प्रकार आपल्याला बघायला मिळतात। यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। यामध्ये जन्मतः बाळ जेव्हा जन्माला येतं असे काही कारण असतात की ते कारण आपल्यालाही माहिती नाही किंवा जगालाही ते माहिती नाहीयेत। असे कारण असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना दिव्यांगत्व येतं आणि बोधात्मक अक्षमता ही वयाच्या वाढीनुसार आपल्याला लक्षात येते। पुढची प्रकार आहे तो डाऊन सिंड्रोम। डाऊन सिंड्रोम हा रंगसूत्रातील दोषामुळे घडणारा हा दोष आहे। यामध्ये आपल्याला 3 प्रकार पडतात। यामध्ये ट्रायसोमी ट्रान्सलोशन आणि मोझाइसिझम यामध्ये आपण हा विद्यार्थी बघत आहोत। हा विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण याला शिकवतो। आता हा विद्यार्थी चांगल्या प्रकारे स्वतःचं वर्तन करू शकतो, मुलांमध्ये मिसळतो। त्यामुळे आता तुम्ही जो फोटोमध्ये बघत असाल तो चांगल्या पद्धतीने खेळही खेळतो। अशा प्रकारचे आपल्याला विद्यार्थी हे बघायला मिळतात। त्यामध्ये आपल्याला बोधात्मक अक्षमता विद्यार्थ्यांचे काही चाचण्या आपल्याला पाहायला मिळतात। ह्या तशा परिपूर्ण नाहीयेत, तरी सुद्धा आपण जे काही आपण तपासणी करतो त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की काही मुलं ही मंद वाटतात पण पुढे जाऊन ते खूप हुशार निघतात। तसंच काही मुलं ही सुरुवातीला हुशार वाटतात पण पुढे जाऊन ती खूप मंद निघतात। मग असं का होत असेल तर हे आपल्या वयाच्या वाढीनुसार आणि त्याच्यात झालेल्या बदलामुळे, शारीरिक बदल असतील, भावनिक असतील, सामाजिक असतील, या बदलामुळे मुलं ही आपल्याला पुढे अशी लक्षणं दाखवतात। मेंदूच्या वाढीवर व विकासाच्या बाबतीत जन्मतः व्यंगामुळे होणारे दुष्परिणाम। काही मुलं अशी डायरेक्ट जन्माला येतात की त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्येच किंवा विकासामध्येच बिघाड झालेला असतो। ते बिघाडाचे 3 प्रकार आपण पाहणार आहोत। पहिला प्रकार आहे मायक्रोसेफेली। या प्रकारामध्ये मेंदूची वाढ अनैसर्गिक असते आणि वाढ खुंटल्यामुळे मेंदू छोटा होतो। सामान्यपणे आपला मेंदूचा जो आकार असतो तो लहान बाळाचा जर बघितला 14 ते 13 इंच इतका असतो। पण सामान्यपणे जर आपण मायक्रोसेफेलीचा जर प्रकार जर बघितला तर ह्या विद्यार्थ्यांचा जो आकार आहे, डोक्याचा घेर जो आहे तो प्रचंड कमी असतो। ह्या कमी घेरामुळे त्यांच्या मेंदूतील पेशी ह्या दाबल्या जातात आणि दाबल्यामुळे यांच्या मेंदूमध्ये बिघाड होतो आणि आपल्याला थोडे हे आपल्याला दिसतं, अकार्यक्षम कार्य दिसतात त्यांची। ही विद्यार्थिनी आपली जिल्हा परिषदची विद्यार्थिनी आहे। ही आपण चांगल्या प्रकारे तिला आपण शाळेत शिकवतोय, त्या 4थी मध्ये ती सध्या शिकत आहे। दुसरा प्रकार असा आहे की यामध्ये बाळाच्या हाडं हे एकमेकांना गुंतलेली असतात। जेव्हा त्यांची वाढ होते त्यावेळेस ते एकमेकांना चिटकलेली असतात। पण ही चिटकलेली असल्यामुळे काय होतं की यांच्या मेंदूची वाढ होत नाही। मेंदूची वाढ न झाल्यामुळे काय होतं की त्यांच्या मेंदूने जी कार्य करायला हवी, जसं बोलणे, चालणे, ह्या क्रिया करण्यासाठी हे मागे पडतात। पण याच्यामध्ये एक आपल्याला असं बघायला मिळतं की ही मुलं खूप शस्त्रक्रिया केल्यामुळे चांगलं नॉर्मल आयुष्य जगू शकतात, पण काहीतरी लक्षणं ही आपल्याला त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। यामध्ये तिसरा प्रकार आहे हायड्रोसेफेली। यामध्ये हायड्रोसेफेली असा प्रकार आहे की मेंदूमध्ये एक पोकळी तयार होते। त्या पोकळीमध्ये पाण्यासारखा द्रव असतो आणि हा द्रवाचा निचरा हा बाहेर होत नाही आणि द्रव साचून राहिल्यामुळे डोक्याचा आकार आणि घेर वाढतो आणि जो मेंदूचे इतर स्नायू आहेत, चेतापेशी आहेत, ह्या चेतापेशी ह्या दाबल्या जातात आणि दाबल्या गेल्यामुळे ह्या चेतापेशींची वाढ खुंटते आणि खुंटल्यामुळे मेंदूची कार्य ही कमी होतात किंवा करण्यासाठी अक्षम असतात।
त्यामुळे आपल्याला यांच्या कार्यामध्ये आपल्याला अक्षमता अशी दिसून येते. त्यानंतर आपण जर बघणार आहोत की बऱ्याच वेळा बौद्धिक अक्षमतेचे विद्यार्थी जर आपण बघितलं, बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला 30 ते 40% विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला फिट येण्याचं प्रमाण आपल्याला बऱ्यापैकी दिसतं. हे फिट येण्याचं प्रमाण जेव्हा येतं त्यावेळेस विजेचा करंट ज्या पद्धतीने आपल्याला लागतो त्या पद्धतीने फिट येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये तरंग तयार होतात आणि ह्या तरंगामुळे मेंदूची वाढ होण्यासाठी बिघाड तयार होतो आणि ह्या बिघाडामुळे मेंदूची जी कार्य आहेत ती होण्यासाठी अक्षमता तयार होते. म्हणून आपल्याला बौद्धिक अक्षमतेचे काहीतरी लक्षणं यामध्ये आपल्याला दिसून येतात. आता आपण पाहणार आहोत बोधात्मक अक्षमतेची ओळख. तर हे विद्यार्थी कसं ओळखावीत? आपण जर हे विद्यार्थी जर आपल्याला ढोबळ मानाने बघायचे असतील ते आपण आता पुढे पाहूयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही विद्यार्थी आपल्याशी नजरेला नजर भिडवू देत नाही आणि नजरेला नजर न भिडवता हे आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात ही मुलं. जर तुम्ही त्यांना बाह्यरूपी शरीराने जर बघणार तर ते तुम्हाला अतिशय सामान्य वाटणार. यामध्ये हे विद्यार्थी असं तुम्हाला बघता क्षणी असं वाटणार नाही की यांच्यामध्ये कुठली तरी अक्षमता ही कमी आहे. जसे बोधात्मक क्षमतेची कार्य नैसर्गिक व्हायला हवी त्या पद्धतीने ही कार्य आपल्याला बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये होताना दिसत नाही. जसं 6 महिन्यामध्ये रांगणे, चालणे, बॅबलिंग करणे ह्या सगळ्या क्रिया ह्या विद्यार्थ्यांच्या कुठेतरी मागे पडलेल्या दिसतात किंवा होतच नाहीत. कधी कधी ह्या खूप उशिराने होतात. 2, 2.5, 3 वर्षाचे मुलं झाल्यानंतर ही विद्यार्थी आपल्याला करताना दिसतात. जे विद्यार्थी 6 किंवा वर्षभराच्या आत हे मुलांनी ह्या क्रिया करणं अपेक्षित आहे पण हे क्रिया करू शकत नाही, तिथे आपल्याला ह्या बोधात्मक अक्षमता आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला तर्क लावण्याची क्षमता, विचार करणे, मानसिक क्रिया नसतात. तर्क लावण्याची क्षमता, जसं आता एक उदाहरण देते मी. आता जर रस्त्यावरून चाललोय, मागणं गाडी आली आणि आपण आपल्या अतिशय समोर येऊन उभी राहिलीये, मग त्यावेळेला आपण काय करायला हवं? एकतर मागे यायला हवं, एकतर त्याला थांबवायला हवं, एकतर आपण पुढे जायला हवं पटकन. तर ही त्यावेळेची जी परिस्थिती आहे त्याला अनुसरून घेतलेलं जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार आपण वागणं किंवा वर्तन करणं हे खूप अपेक्षित असतं आणि हे अपेक्षित वर्तन केलं तरच आपल्याला तर्क लावला असं आपण म्हणू शकतो. पण ही तर्क लावण्याची क्षमता सुद्धा देखील या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होताना आपल्याला दिसत नाही. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया मंदावते. आता बालकाचा वाढ आणि विकास हा बरोबर होत असतो. जसं शारीरिक वाढ होते त्याच पद्धतीने विकास होणं खूप आवश्यक आहे. पण इथे काय होतं की मूल हे शरीराने वाढतं पण विकासाने मात्र वाढत नाही. म्हणजेच कसं की त्याची उंची वाढते, त्याची जाडी वाढते, त्याचं वजन वाढतंय, पण त्याला बोलता येतंय का? त्याला स्वतःच्या हाताने खाता येतंय का? त्याला शिशूला स्वतःहून जाता येते का? स्वतःचे स्वतः कपडे घालतोय का? हे विकासाचे टप्पे हे खूप मागे पडलेले आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया जी त्यांनी ग्रहण करायला हवी. फूल हे लाल आहे, गुलाबाचं लाल फूल आहे, त्याचा रंग कळणे, त्याचा स्पर्श करणे, हे जी अध्ययन प्रक्रिया आहे ही आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतच नाही किंवा लक्षात ठेवण्याची क्रिया ही विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. अमूर्त शिक्षणाचा खूप अभाव असतो. जसं वीज चमकणे, विजेचा आवाज येणे, ह्या ज्या अमूर्त संकल्पना आहेत ह्या अमूर्त संकल्पना आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. तर ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या वाढ आणि विकासाबरोबर वयाने ते 3री 4थीला जातात पण तरी देखील सुद्धा शिक्षकांनी दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांना ह्या आपल्याला समजत नाही. जसं की तू आज इथेच बस, मी दिलेला अभ्यास कर, अशा साध्या सोप्या ज्या सूचना असतात विद्यार्थ्यांना त्या देखील विद्यार्थ्यांना समजत नाही किंवा त्या सूचनेचं आकलन देखील होत नाही. जे त्यांनी दिवसभर अनुभवलं आहे, एखादी क्रिया त्यांनी करून बघितली आहे, त्या क्रियेमध्ये त्यांना आपल्याला असं लक्षात येतं की ह्या क्रियेमध्ये विद्यार्थी
स्वतः दिवसभरात जे विद्यार्थी ग्रहण करतात ते ग्रहण केलेलं शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या स्मृती, दीर्घकालीन स्मृती त्यांना आपल्याला बघता येत नाही. साठवून ठेवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कमी आढळून येते. समायोजन करणे, विद्यार्थ्यांना समवयस्कर विद्यार्थ्यांबरोबर आपल्याला समायोजन करण्यामध्ये आपल्याला अडथळे वाटतात. शारीरिक संवेदनाचा अभाव वाटतो. शारीरिक संवेदना म्हणजे कोणत्या, की चव, स्पर्श, ऐकणे, बघणे, ह्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदनांचा थोडा इथे बोधात्मक क्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला मागासलेलापणा दिसतो. का, की विद्यार्थ्यांना जर आपण एखादी आंबट गोष्ट दिली तर त्यांना ती आंबट आहे हे व्यक्तही करता येत नाही आणि त्यात चवही त्यांना ही कळत नाही. ह्या संवेदनांचा सुद्धा इथे आपल्याला अभाव पाहायला मिळतो. त्यानंतर हे विद्यार्थी सुस्तावलेले असतात. का, की यांची बौद्धिक कार्यक्षमता ही फार कमी असते किंवा मंदावलेली असते. त्यांची बौद्धिक क्षमता जी अकार्यक्षम असते. अकार्यक्षमतेमुळे काय होतं, की विद्यार्थी हा त्याच स्थितीत आपल्याला बघायला मिळतो. तो कार्य न केल्यामुळे तो खूप असं शांत बसून राहणं, कोणतीही क्रिया न करणं, एका जागेवर बसून राहणं, ही क्रिया आपल्याला बऱ्यापैकी डाऊन सिंड्रोम विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यांचे संप्रेषण कौशल्य हे आपल्याला खूप मागासलेलेपणा दिसतो. का, त्यांना बोलणे, व्यक्त होणे या क्रिया विद्यार्थ्यांच्या आपल्याला दिसत नाही. बोलताना ती लगेच लक्षात येतात की हे कुठेतरी आपल्याला कमी झालेली वाटतात. विद्यार्थ्यांच्या वयानुसार शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास आपल्याला खुंटलेला दिसतो. उदाहरणार्थ, एकतर डाऊन सिंड्रोम विद्यार्थ्यांमध्ये जर बघितलं तर त्यांची उंची वाढत नाही. त्यांच्या शारीरिक व्याधीमुळे विद्यार्थ्यांचे जे आतील ग्रंथी आहेत किंवा जे बदल आहेत ते वाढताना आपल्याला दिसत नाही. शारीरिकच वाढ झाली नाही तर विकासाचे टप्पे सुद्धा आपल्याला मागे पडलेले दिसतात. बोलणे, वर्तन क्रिया ह्या असामान्य आपल्याला बघायला मिळतात. बोधात्मक अक्षमतेची लक्षणे पाहूयात. यामध्ये बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला निष्क्रियता बघायला मिळते, कारण त्यांची कार्यच कोणती होत नाही. जसं स्वतःहून कोणती तरी कार्य करणं फार गरजेचं असतं, त्यामुळे आपण कार्यक्षम राहतो. पण या विद्यार्थ्यांमध्ये काय होतं, की बोधात्मक अक्षमतेची कार्यच होत नाही, त्यामुळे विद्यार्थी बऱ्याच वेळा आपल्याला निष्क्रिय असताना दिसतात. वर्गात जरी बघितलं तरी ते फक्त बसलेले असतात, कोणतीही क्रिया आपल्याला करताना दिसत नाही. त्यामुळे यांना निष्क्रिय न ठेवता यांना सतत कार्यात ठेवणं खूप गरजेचं आहे. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी हट्टीपणा हा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना जे समजतं तेच त्यांना हवं असतं, ते योग्य का अयोग्य हे त्यांना नाही कळत. त्यानंतर सहनशीलता, एखाद्या गोष्टीला आपण नकार दिल्यानंतर विद्यार्थ्यांना तो नकार पचवणं जरा थोडं कठीण जातं किंवा तो नकार नको असतो, ती सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित होताना दिसत नाही. एखादा घटक विद्यार्थ्यांना नाही मिळाला तर ते आक्रमक होतात, हे आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतं. सतत लाडावलेली मुलं, एखादी वस्तू त्यांना पालकांकडनं नाही मिळाली तर ते आक्रमक होतात. यावेळेला ते चिमटे काढणे, धक्का मारणे यासारखे क्रिया आपल्याला वर्तनामध्ये दाखवतात. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांना कोणीही त्यांच्या साधेपणामुळे किंवा भोळे स्वभावामुळे त्यांना फसवू शकतो किंवा त्यांचा वापर करून घेऊ शकतो. हा त्यांच्यातला भोळेपणाचा फार गैरवापर होताना आपल्याला बघायला मिळतो. जर त्यांना एखादी गोष्ट त्रास वाटत असेल किंवा नको असेल तर ते इतरांना त्रास देऊ शकत नाही, कारण ते तेवढे सक्षम नसतात. मग ते अशा वेळेला काय करतात, ते स्वतःला त्रास करून घेतात. जसं चावणे, स्वतःला काहीतरी मारून घेणे, स्वतःचं डोकं आपटणे यासारखे आपल्याला क्रिया करताना विद्यार्थी दिसतात. त्यांच्या समवयस्कर विद्यार्थ्यांच्या तुलनेत ह्या विद्यार्थ्यांचे मानसिकदृष्ट्या आपल्याला मागे पडताना दिसतात. का, तर समायोजन करणे, त्यांच्याबरोबर खेळणे, त्यांच्याबरोबरच्या अभ्यास करणे, त्यांच्याबरोबरचे जे काही मनोरंजनात्मक कौशल्य आहे ते विकसित करणे हे आपल्याला ह्या विद्यार्थ्यांमध्ये होताना दिसत नाही. समूहामध्ये खेळ खेळणे, समूहाचे नियम पाळणे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही.
बोधात्मक क्षमता ही एक अवस्था आहे. यामध्ये आपल्याला सामान्य विकास होताना आपल्याला दिसत नाही. यांच्या विकासामध्ये आपल्याला प्रचंड मागासलेपणा दिसून येतो. बोधात्मक क्षमतेची विद्यार्थ्यांमध्ये अकार्यक्षमता जास्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याची क्षमता तसेच समस्या सोडवण्याची क्षमता विकसित झालेली नसते. त्यांच्यासमोर एखादी समस्या येऊन उभी राहिली, ती कशी सोडवावी हे विद्यार्थ्यांना समजत नाही किंवा त्याचं निराकरण कसं करावं या दृष्टीने ते विचार करू शकत नाहीत. सामान्य शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये हे विद्यार्थी कमालीचे मागे पडतात, कारण तेवढी त्यांची बौद्धिक क्षमता नसते आणि सामान्य अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांच्यासाठी तिसरीपर्यंतचा अभ्यासक्रम विद्यार्थी करू शकतात, पण तिसरीच्या पुढचा अभ्यासक्रम करताना हे यांच्यासाठी थोडं गैरलागू सारखं होऊ शकतं. तसेच बौद्धिक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये भाषा विकास हा फार कमी प्रमाणात झालेला असतो. त्यांच्या मातृभाषेचा विकास त्यांच्या घरामधील जे संभाषण असतं त्या भाषेमध्ये ते करतात आणि तेवढीच शब्द साठवून ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, कारण ते दैनंदिन जीवनात ते रोज ते वापरतात. त्यामुळे यांचा भाषा विकास हा आपल्याला कमी होताना दिसतो. त्याबरोबर संप्रेषण कौशल्य हे फक्त त्यांच्या घरातील व्यक्तींमध्येच होतं. त्यामुळे यांना इतर समाजातील घटकाशी संप्रेषण करण्यासाठी हे मागे पडताना आपल्याला दिसतात. स्वतःची गरज भागवता येईल एवढे विद्यार्थी कौशल्य विकसित नसतात. त्यांच्यामध्ये त्यांना जर स्वतः जेवण करायचं आहे तर ते स्वतः उठून चहा बनवतील इतकं सुद्धा देखील शालेय वयातील विद्यार्थ्यांना हे कौशल्य विकसित होत नाही, कारण त्यांना त्याचं प्रमाण माहिती नसतं. गॅस कसा पेटवावा, पाणी किती टाकावं, चहापत्ती किती टाकावी. शालेय जीवनात विद्यार्थी यामध्ये मागे पडतात. ते सामान्य विद्यार्थ्यांना सांगितलं तर ते 5वीच्या पुढे स्वतःहून चहा ठेवू शकतात. स्वतःची काळजी घेता येत नाही यांना. जर समजा ताप आलाय, स्वतःला काहीतरी इजा झालीये हे सांगता येत नाही किंवा त्या जखमेला मलम लावणे, ती स्वच्छ ठेवणे, तिला धक्का न लागू देणे यासारखी काळजी ते स्वतःहून घेऊ शकत नाही. यासाठी आपल्याला पालकांनी किंवा त्याच्या जवळ जी व्यक्ती असते त्या व्यक्तीने काळजी घ्यावी लागते. तर्क लावण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कमी दिसून येते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य विकसित होत नाही, कारण बोधात्मक कार्यक्षमता असल्यामुळे यांच्यामध्ये गणितीय संकल्पना स्पष्ट नसतात आणि ते व्यवहार ते करू शकत नाही. समवयस्कर विद्यार्थ्यांबरोबर समायोजन करणं ह्या विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात यांचं समायोजन होतं. का होतं की विद्यार्थ्यांना खेळाचे नियम कळत नाही, समवयस्करांबरोबर त्यांच्याशी मिळतं जुळतं असं संभाषण करता येत नाही, यांच्यामध्ये असलेले नियम त्यांना पाळता येत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी आपल्याला मागे पडताना दिसतात. बोधात्मक क्षमतेचे विद्यार्थी शिकू शकत नाही का? तर नक्की शिकू शकतात. का? तर त्या विद्यार्थ्यांमध्ये तेवढी सरावाची क्षमता असते आणि मानवाचा शरीर असल्यामुळे तो विद्यार्थी हा नक्कीच शिकू शकतो. ते आपण कसं शिकू शकतो ते आता आपण पाहूयात. बोधात्मक क्षमतेच्या विद्यार्थ्यांची मेंदूची कार्य जर आपण बघितली ती त्यांच्यामध्ये कारक कौशल्यांचा विकास होत नाही. जसं सरळ रेषेत चालणे, वाकड्या रेषेत चालणे, स्वतःचा तोल सांभाळणे, उजवी बाजू डावी बाजू ह्यासारख्या क्रिया त्यांना करण्यासाठी जर आपण प्रवृत्त केलं किंवा याचा सराव घेतला तर विद्यार्थी हे खूप तरबेज होतात आणि सामान्य मुलांप्रमाणे क्रिया आपल्याला करून दाखवतात. सूक्ष्म कार्यकौशल्यांचं सुद्धा तसंच आहे. जसं पेन हातात धरणे, कागद फाडणे, त्यानंतर छोटी छोटी गोळे बनवणे, त्यानंतर सुई दोरा ओवणे यासारखे सूक्ष्म कार्यकौशल्य हे विद्यार्थ्यांची विकसित करण्यासाठी त्यांना सरावाची गरज असते. जर हे आपण घरगुती पद्धतीने केले किंवा शाळेत देखील सुद्धा आपण ही कौशल्य विद्यार्थ्यांकडून करून घेतली तर त्यांचे सूक्ष्म कार्यकौशल्य विकसित होतात. बोधात्मक क्षमतेच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करताना ध्येय निश्चिती करणे फार गरजेचं आहे. त्यांचा स्तर काढून त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जे कौशल्य विकसित नाही त्या कौशल्यांचा आधी आपण प्राधान्याने कौशल्य निवडावे आणि ती निवडलेली कौशल्य आपण विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे.
आपण ब्रश करणे हे जर कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतलं तर विद्यार्थ्यांना ते कौशल्य शिकवण्यासाठी ज्या शैक्षणिक साहित्याचा किंवा त्याचा वापर करायचा आहे त्या शैक्षणिक साहित्यामध्ये आपण बदल करून, गरजेनुसार बदल करून आपण त्या विद्यार्थ्याला ते कौशल्य शिकवू शकतो. जर त्याचं सूक्ष्म कार्यकौशल्य विकसित नसेल तर त्यासाठी आपण ब्रशला असं रुमाल वगैरे गुंडाळून त्या ब्रशची जाडी वाढवून विद्यार्थ्याला तो ब्रश हातात पकडू शकतो आणि तो आपण दात घासणे हे कौशल्य विद्यार्थ्याला घेऊ शकतो. म्हणजेच काय, अध्यापनात जे आपण शिकवणार आहोत त्या कौशल्यामध्ये आपण बदल करून किंवा जुळवून घ्यायचं आणि ते कौशल्य आपण विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांचं संभाषण कौशल्य कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या सूचना देणं फार गरजेचं आहे. त्यांना तुम्ही साध्या आणि सोप्या जर सूचना दिल्या तर विद्यार्थ्यांना त्या समजतात आणि त्याचं आकलन होतं आणि आकलन झाल्यामुळे त्या विद्यार्थी ते कृती करण्यासाठी प्रवृत्त होतात. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं पूर्वज्ञान त्यांना आकलन असतं. जर आपण त्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित जर कौशल्य त्यांना शिकवलीत तर विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने ते कौशल्य शिकण्यास मदत होतं. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला तीव्रतेची पातळी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात: तीव्र, मध्यम आणि सौम्य. जर तीव्र बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांना आपल्याला वेगळी कौशल्य घ्यावी लागणार. त्यामुळे इथे आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थ्यांच्या बोधात्मक अक्षमतेची तीव्रतेची पातळी लक्षात घेऊन आपण त्यांना कौशल्य शिकवणं गरजेचं आहे. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये दीर्घकालीन स्मृती ही फार कमी असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. मूर्त स्वरूपातील अनुभव अनुभूती दिल्याने विद्यार्थ्यांना कौशल्य सक्षमपणे समजतात आणि विद्यार्थ्यांना त्यांची संकल्पना स्पष्ट होते. सामान्य ज्ञानावर आधारित विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवावीत. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांचा कारक आणि सूक्ष्म कारक कौशल्य आणि तसेच सूक्ष्म कारक कौशल्यांचा विकास न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे दैनंदिन जीवनातील जे कौशल्य आहेत हे यांचे विकसित होत नाहीत. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन कौशल्य शिकवणं फार गरजेचं आहे. जसं टॉयलेट ट्रेनिंग असेल, ब्रश करणं असेल, स्वतःची स्वच्छता ठेवणं असेल, ह्यासारख्या क्रिया विद्यार्थ्यांना करून घेणं, घरातून त्यांना शिक्षण देणं फार गरजेचं आहे. जे कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवले आहेत त्या कौशल्याचा सातत्याने सराव घेणं फार गरजेचं आहे. मग सराव हे कोण घेऊ शकतं तर पालक घेऊ शकतात, शाळेमध्ये शिक्षक घेऊ शकतात, समवयस्कर मुलं घेऊ शकतात. अशा सर्वांनी जर प्रयत्न केले तर विद्यार्थ्यांमध्ये सराव सातत्याने राहणार आणि विद्यार्थ्याचं ते कौशल्य अंगीकृत होणार आणि त्याला सवय होणार. बोधात्मक अक्षमतेचा निदान आणि उपचार जर वेळीच केला तर त्या बोधात्मक अक्षमतेची तीव्रता नक्कीच आपल्याला थांबलेली दिसते आहे. तिथं आपण त्या तीव्रतेला थांबवून विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यामध्ये आपल्याला बदल घडवून आणताना आपल्याला दिसतात. बोधात्मक अक्षमतेची मानसशास्त्रीय चाचण्यांची तपासणी केल्यास विद्यार्थ्याची पातळी आणि तसेच विद्यार्थ्याचा स्तर आपल्याला लक्षात येतो. यामुळे आपल्याला अध्ययन अध्यापन पद्धती करताना कौशल्य निवडीसाठी मदत होते. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता ही कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना कृतीतून जास्त शिक्षण समजतं. आता एखादी क्रिया जर त्यांना आपण कृतीतून करून घेतली, गणितातली जर क्रिया आपण त्यांना कृतीतून करून घेतली तर विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. एक उदाहरण सांगेल की आपल्याला जर 1 ते 5 ही संख्याज्ञान विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर आपण आधी त्याला एक ही संकल्पना स्पष्ट करणं फार गरजेचं आहे. जर एक ही संकल्पना स्पष्ट करायची आहे तर 1 चमचा घेऊन ये, 1 पेला घेऊन ये, 1 फूल घेऊन ये. म्हणजेच काय की आपण त्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या सूचना देतो, एक ही संकल्पना स्पष्ट होते
आणि जेव्हा एक संकल्पना स्पष्ट झाली तर आपण दोन्ही संकल्पना घेणार आहोत. या अशा पद्धतीने आपण त्यांना संख्याज्ञान शिकवू शकतो. बोधात्मक क्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप बलस्थाने चांगली असतात. जसं सामान्य विद्यार्थ्यांमध्ये बलस्थाने असतात तसेच बोधात्मक क्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची बलस्थाने आपल्याला बघायला मिळतात. जसं नृत्य करणे, अभिनय करणे यासारखे विद्यार्थी हे चांगले नाट्यकरण करू शकतात, चांगलं नृत्य करू शकतात. यासारखे आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यांच्यातली असलेली बलस्थाने यासाठी आपल्याला त्यांना संधी उपलब्ध जर करून दिली तर विद्यार्थी नक्कीच त्या संधीचं सोनं करतात. बोधात्मक क्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक वाढीमध्ये काही कमतरता आपल्याला भासतात. जसं चालणे असेल, बोलणे असेल, सूक्ष्म कार्यकौशल्य असेल, यासाठी आपण त्यांना थेरपी घेऊ शकतो. संभाषण कौशल्यासाठी स्पीच थेरपी जर आपण मुलांना घेतली तर त्यांचं बोलणं हे खूप प्रभावी होत जातं. त्याच पद्धतीने जर आपण त्यांना फिजिओथेरपी घेतलं तर त्यांचे कार्यकौशल्य विकसित होतात. एखाद्या विद्यार्थ्याला सायकल चालवता येत नसेल तर तो सायकल चालवायला देखील लागतो. असा यांचा थेरपीचा आपल्याला उपयोग होतो. त्याच पद्धतीने ऑक्युपेशनल थेरपीचा त्यांना लेखन करण्यासाठी तसेच सूक्ष्म कार्यकौशल्य विकसित होण्यासाठी आपल्याला मदत होते. या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला वर्तन समस्या बघाव्यास मिळतात. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांसाठी आपण वर्तन समस्यासाठी आपण काही उपाययोजना जर केल्या तर आपल्याला या वर्तन समस्या कमी करता येतात. सामान्यपणे बौद्धिक क्षमतेचे जर कार्य बघितले ते या पद्धतीने आहेत. जसं लक्षात ठेवण्याची क्षमता असेल, त्या अवधान कक्षा जर त्यांची चांगली असेल, जसं अवधान कक्षा म्हणजे लक्ष देणे, ऐकणे, समजून घेणे, ही जर क्रिया त्यांची चांगली असेल तर ह्या सामान्य क्रिया आहेत. जसं स्पीड, जर समोरून एखादी गाडी येते तिचा वेग किती आहे, आपण किती पटकन बाजूला व्हावं, ह्या सगळ्या क्रिया जर आपल्याला विद्यार्थ्यांना समजण्यासाठी हे स्पीड ही क्रिया मेंदूच्या कार्यातून होत असते. ही जर क्रिया विकसित झाली तर मुलं चांगल्या पद्धतीने स्वतःला सांभाळू शकतात. त्यानंतर क्रिएटिव्हिटी, नाविन्यता निर्माण करणे. प्रत्येक मानवामध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता असते, पण त्यासाठी त्यांना वाव देणं किंवा संधी मिळवून देणं हे खूप महत्त्वाचं असतं. ही संधी देण्यासाठी त्यांना आधी समजलं पाहिजे की आपण सुद्धा काहीतरी नवीन निर्माण करू शकतो. त्यानंतर लवचिकता. प्रत्येक जीवन जगत असताना आपल्याला असं लक्षात येत असतं की आपल्याला काही क्रियांमध्ये आपल्याला ही लवचिकता असणं फार गरजेचं आहे. ही लवचिकता जर आपण ठेवली तर जीवन घडत असताना आपल्याला खूप सोपं वाटतं. अटेन्शन, लक्ष देऊन ऐकणे हे खूप महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन आपण जर ऐकलं तर आपल्याला अध्ययन प्रक्रिया ही सहज आणि सोपी होत असते. विद्यार्थ्यांना दृष्टी जर आपण योग्य रीतीने जर दिली, योग्य दिशा जर दिली विद्यार्थ्यांना, तर आपल्याला विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि ते स्वतःमध्ये प्रगती घडवून आणतात. अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देताना साधे आणि सरळ सोपे असावे. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ मर्यादा नसावी. ज्या वेळेस थकवा जाणवत असेल त्यावेळेला विश्रांती देण्यासाठी सवलत द्यावी. मूल्यमापन प्रक्रियेसाठी योग्य अध्ययन अध्यापन साहित्याचा वापर करावा. पूर्णविराम, स्पेलिंग, व्याकरण इत्यादी बाबत दोषासाठी गुणदानांमध्ये कपात करण्यात येणार नाही. अल्प प्रमाणात प्रश्न देण्यात येईल. प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी राहतील. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यभूत सेवा. विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन पद्धतीसाठी गरजेनुसार शैक्षणिक साहित्य साधन विकसित करून ते वापरावेत. बौद्धिक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांना विविध भत्ते दिले जातात. प्रवास भत्ता, मदतनीस भत्ता, लेखनिक भत्ता, प्रोत्साहन भत्ता या भत्त्यांचा वापर करून विद्यार्थ्यांचं शिक्षण सुलभ करू शकतो. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांना शासकीय योजना आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना ते सर्व्हिसमध्ये असतील तर त्यांना टॅक्समध्ये सवलत असते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी कर्ज योजना उपलब्ध आहे. समाज कल्याणकडून अर्थसहाय्य
व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होते. दिव्यांग बोधात्मक अक्षमतेचे विद्यार्थी एखाद्या खेळामध्ये प्रावीण्य जर मिळवत असतील तर अशा ठिकाणी सुद्धा ते विशेष क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना बस, रेल्वे या ठिकाणी सवलत मिळते. UDID कार्ड विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेला प्रमाणपत्र घेऊन जाण्याची गरज नसते. UDID कार्डचा वापर केला तर विद्यार्थ्याकडे दिव्यांगतेचं प्रमाणपत्र आहे हे समजते. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य करावायचे असतील तर यासाठी काही कौशल्य आपण पाहूयात. मेणबत्ती तयार करणे, अगरबत्ती तयार करणे हे एकसारखे काम असल्यामुळे विद्यार्थी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतात. चित्रकला विद्यार्थ्यांना शिकवली तर विद्यार्थी करतात. विणकाम विद्यार्थ्यांना विणकाम शिकवले, त्यांचे ते कौशल्य विकसित केले तर चांगल्या पद्धतीने ते व्यवसाय करू शकतात. तसेच साधे सोपे जे काम असतं ते जसं दुकानात सामान उचलणे, ठेवणे, सामानाची काळजी घेणे यासारखे व्यवसाय सुद्धा बोधात्मक अक्षमतेचे विद्यार्थी करू शकतात. बोधात्मक अक्षमतेच्या विद्यार्थ्यांसाठी काही GR आहेत. ते GR आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.